नर्मदे हर. नीलकंठ ते बावरी 8-10 किलोमीटरचा रस्ता असा शेतातून आहे. किरकोळ एखादा किलोमीटर गाव बदल होताना डांबरी किंवा सिमेंटचा असा आहे. चाकणचे बिरदावडे फॅमिली बरोबर आहे. काकू पुढे आहेत, काका मागं आहेत. काकू पुढं असल्यामुळे नुसतं मला मागून चालायचं आहे. नर्मदे हर. हर. मजली गावाच्या पुढे या मंदिराच्या समोरनं लोक जात आहेत, पण पुढं सगळा चिखल आहे. मागल्या वेळेला मी गेलो तर असा रस्ता नव्हता, म्हणून सहज आलो गावात. या दादाला विचारलं तर यांनी सांगितलं हा पगदंडी मार्ग आहे. दादा तुझं नाव काय? नाम काय? अमन गिनारे. अमन गिनारे, तुझे धन्यवाद. तू हा रास्ता सांगितला नसतास तर आम्ही सगळे चिखलातून गेलो असतो. अगर आप नहीं आते तो हमको कीचड़ में से जाने के बजाय कोई पर्याय नहीं था. नर्मदे हर. पुढं आल्यानंतर हा स्टॉपर प्लॅस्टिकची ट्यूब, सायकलची ट्यूब लावली आहे दाराला. त्यामुळे दार ढकलता येतं आणि पुन्हा आपोआप लागते. नर्मदे हर. नर्मदे हर. मंजली पासून खडगावला यायला 1-2 ठिकाणी थोडासा असा शेतातला रस्ता आहे. बऱ्यापैकी सिंगल रोड आहे, त्यामुळं खाली बघून चालायला लागतं. प्लस नर्मदे हर. प्लस संपूर्ण शेतातून असल्यामुळे शेतकऱ्यांनी लावलेल्या रोपांवरती पाय देऊन आपण येतो. कित्येक हजारो क्विंटल गहू त्याचा वाया जातोय, पण त्यांनी परिक्रमावासियांना मार्ग उपलब्ध करून देताना त्यांनी रोपं लावलीत का नाही लावली, रिकामी जागा, याचा काही विचार केला नाही. परिक्रमावासियांना सरळ रस्ता दिलेला आहे. पुढे खडगाव, हा आत्ता पूल म्हणजे हे खडगाव. नर्मदे हर. बावरीतून पुढं आल्यानंतर उजव्या हाताने जर खाली आलो तर इथून यायचं, आणि डाव्या हाताने जर पुढून आलो तर या समोरनं येतो रस्ता. ही टिमरन नदी, ये टिमरन नदी आहे. टिमरन आणि बाबरी या 2 नद्यांचा संगम आहे. ही टिमरन नदी क्रॉस करायला इथे होडी आहे. या होडीला नावाडी वगैरे काही नाही. इकडं ही दोरी बांधलेली आहे. इकडं बसायचं, दोरी ओढायची, आणि तिकडून यायचं असेल तर पुन्हा दोरी ओढायची. नावाडी वगैरे कुणीही नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. आणि हा पुढं जायचा रस्ता.
नर्मदे हर. मी शिरीष कवठेकर, राहणार धायरी, पुणे. मी नुकतीच नर्मदा परिक्रमा केली. नोव्हेंबर 25 ते मार्च 26 या काळात ही परिक्रमा मी केली. या परिक्रमेतील काही फोटो व्हिडिओ हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती लोड केले आहेत, जेणेकरून ज्यांनी परिक्रमा केली नाही त्यांना एक मानसिक परिक्रमा केल्याचा आनंद मिळेल आणि या सगळ्या तीर्थांचं दर्शनही होईल. माझे हे चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करावे, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर त्याचेही असेच फोटो जर मी लोड केले तर आपणास ते सहजपणे पाहायला मिळतील. तसेच हा माझा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांना हा चॅनल पाहण्यास प्रवृत्त करा. या फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये काही जर माझ्या त्रुटी आढळल्या तर त्याही सांगा, म्हणजे पुढील परिक्रमा जर केली तर ते दुरुस्त करता येतील. नर्मदे हर.